आपले फलंदाज पाचवा त्वरित 6व्या स्ट्रोम आपण आपले 2 बॅटर मैदानामध्ये पाठवा. दोन प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. 9 असतील. 4-5 4-5 4-5 सलामीचे बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. 6व्या स्ट्रोम संघाकडून मनीष गोलंदाजीसाठी येत आहेत. ते पहिलं षटक घेऊन एसएस स्ट्रायकर संघाकडून गोलंदाज मनीष मांजरेकर. विघ्नेश मांडलेकर गोलंदाजीसाठी येतात. गोलंदाज क्रिश भोईर. दोन्ही मनीष बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीचे बॅटर निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग सीझन 3 नक्की सुरुवात होते. सामन्याला सुरुवात होते. ऑफिशियल पंच आपण पाहतोय अर्जुन ठाकूर आणि त्याच्या समवेत वीरेंद्र भगत आणि आमचे गुणलेखक कोकण ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच तुषारजी वाजंत्री यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. क्रिश आलेत. स्ट्राईकला मनीष, नॉन स्ट्राईकला सुद्धा मनीष. MM 4 षटकांचा सामना. पंचांना विनंती असेल 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपवायचे आहेत जेणेकरून आपल्याला पुढचे सामने पूर्ण षटकाचे खेळवता यावेत. स्ट्राईकला मनीष गायकर कप्तान कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. पहिला चेंडूचा सामोरे जातील. पहिला चेंडू भिरकवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय धमाकेदार निष्कर्ष फॅमिली ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात करतोय कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट मनीष ऑन द फायर. शॉर्ट पद्धतीचा चेंडू त्याला पुल केलाय आणि नक्कीच सक्सेसफुल झालाय कर्णधार मनीष. 7 धावेने सुरुवात करतोय. अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्टला फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील. तद्वर मात्र 1 धाव नक्कीच अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या झाली ती साक्षी भाभीचे हिरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंग धोनी. 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल प्राप्त करतायत. आता स्ट्राईकला आहेत ते मनीष. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपल्या षटकातील क्रिश तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूपच बाहेर पंच नाराज आपण पाहतोय. अर्जुन ठाकूर स्वेर घोषित करतात. अवांतर धावेने वाढ. धावसंख्या झाली ती 8 धावा. रवींद्र जडेजा जर्सी नंबर 8 रिबाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रवींद्र जडेजा. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू वुडलँड स्पॉटवर थोडासा उचली घेणारा चेंडू फलंदाजाला बीट करतोय, फसवतोय. चेंडू निर्धाव गेलाय. पहिलं षटक प्रगती पथावरती असता आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ 6व्या स्ट्रॉम नाणेफेकीचा गोल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घेऊ नका फलंदाज. पहिलाच सामना आहे.
11:15 झालेत. यावेळेला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंच नाराज. पुन्हा एकदा वाईट घोषित करतायत. अवांतर धावेने वाढ. आयसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना डावखुरे फलंदाज मनीष यांनी लगावलेला पहिला चेंडूवरती पहिला षटकार. तदनंतर कमबॅक करतायत गोलंदाज क्रिश. यावेळेला थोडासा खाली राहणारा चेंडू सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाईल पण त्याला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील. चेंडूची फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येत 2 निवाड धावसंख्या झाली ती 11 धावा. आपण स्पर्धा पाहतोय ना मित्रांनो, ही निष्कर्ष फॅमिली म्हणजे सर्व स्टुडंट आहेत आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी साकारलेली ही संकल्पना सीझन 3 मध्ये आपण पाहतोय. निष्कर्ष प्रीमियर लीग सीझन 3. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय. फसवलंय, गंडवलंय, चकवलंय फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 11. षटकातील शेवटचा चेंडू याला बाकी. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना क्रिश गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती खाल्लेला षटकार तो वगळता कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. यानंतर पुन्हा थर्डमॅन दिशेला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे ते थोडेसे फंबल झाले. तत्वर मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये कन्वर्ट. दिवसा ढवल्या रनांची चोरी असं म्हटलं जातं. कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये नक्कीच केलं गेलं. धावसंख्येत 2 निवाड धावसंख्या झाली ती धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. आणि गोलंदाजीसाठी स्वतः एस स्ट्रायकर संघाचे कर्णधार प्रथमेश पाटील. असं म्हटलं जातं सबसे कातील गौतमी पाटील. प्रथमेश पाटील कसे गोलंदाजी करतील. चांगल्या पद्धतीचा चेंडू आडव्या पाठीने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवते. चेंडूची फेकी करतील. त्यावर मात्र एक धाव नक्कीच अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या झाली ती चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सॅमसन स्कोर कार्ड पर आते हुए. 14 धावा धावफलकावरती बिनबाद. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो चालू सामना एस स्ट्रायकर्स विरुद्ध 6व्या स्ट्रॉम या 2 संघांच्या दरम्यान. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू बॅकफुटबॉलला गेले. पॉइंटला ढकलून दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तत्वर एक मात्र धाव घेतली. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या झाली ती नुपूर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार. 15 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय फलंदाजी करतोय तो 6व्या स्ट्रॉम. या वेळेला बुचकाला टाकणारा चेंडू. बघते भजी मागते वडा. सकाळचा नाश्ता होता पुरी भाजी आणि नक्कीच फलंदाजाला बीट केलाय गोलंदाज प्रथमेश पाटील. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या स्थिर आहे. 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. 3 चेंडू झाले. 3 चेंडू येणं बाकी या षटकातील. उलटात पद्धतीचा चेंडू गर्लफ्रेंडने दिया तोहफा असं म्हटलं जाईल. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय एक खणखणीत दणदणीत चौकार. निष्कर्ष प्रीमियर लीग सीझन 3 चा हा पहिला चौकार. धावसंख्येत 4 निवाड धावसंख्या झाली ती धावफलकावरती आपण पाहतोय तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव. 19 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना
नक्कीच यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू एक्झिक्यूट केला. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता फलंदाज मनीष याने आणि तोच जावखुडा फलंदाज स्वतः कर्णधार आपली जबाबदारी खांद्यावर घेऊन संघासाठी लढतोय, संघर्ष करतोय. धावसंख्या 19 धावफलकावरती, बिनबाद 19. यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून. चेंडू सीमा पार येतोय, दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्या 6 आणि वाढ धावसंख्या झाली. ती धावफलकावरती आपण पाहतोय पूजा भाभी के हिरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 धावा धावफलकावरती. काय कमालीची फलंदाजी करतोय फलंदाज मनीष स्वतः कर्णधार. यावेळेला पुन्हा एकदा 440 का झटका. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पुन्हा एकदा पार्किंग लॉट मध्ये. ही सुरुवात आहे निष्कर्ष फॅमिली आयोजित आपण पाहतोय निष्कर्ष प्रीमियर लीग सीझन 3. वैयक्तिक 24 धावांवरती खेळतायत असे तुषार वाजत्री सर मला सांगतायत. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा लागल्यात आणि निजी 24 धावांवरती खेळतायत फलंदाज स्वतः कर्णधार मनीष. निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग 2024 चा थरार सीझन 3 मध्ये ज्या छाटणीची फलंदाजी पाहिजे ना त्या छाटणीची फलंदाजी करतोय स्वतः कर्णधार मनीष. नक्कीच मनीष साठी सुवर्ण संधी. मनीष जर आपण 3 चेंडूवरती सलग 3 षटकार लगावलेत तर या स्पर्धेचे जनक सन्मान्य विनायकजी घाग साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज 6व्या स्ट्रॉमचे कर्णधार आणि मालक संघ मालक यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 31 धावा. क्रिश निजी दुसरा आणि वैयक्तिक दुसरे सांघिक तिसरा षटक घेऊन येतात. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना नक्कीच थोडासा फंबल आहे कारण स्टुडंट आहेत, प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत. पण क्रिकेटचा सराव अभाव नसल्यामुळे थोडासा व्यत्यय होतोय. पण चांगल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत क्षेत्ररक्षण करणारा संघ स्ट्रायकर्स आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती नताशा भाभी के हिरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या 33 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. यावेळेला मोठा फटका. चेंडू आलाय स्लॉग मध्ये, त्याला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेला. चांगली फलंदाजी, चेंडू सीमा पार येतोय चौकार. डीजेला संधी. स्ट्रॉम बॉय 6व्या स्ट्रॉमचे मालक सन्मान्य विनायकजी घाग साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मनीष फलंदाजा यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा मिड ऑफच्या दिशेला खेळायला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा मोहर होता आला नाही. फलंदाज बाद झाले. रनआउटच्या स्वरूपात मनीष आउट झालेत. चांगली लढत देत आहेत. त्यांना माहिती आहे 4 षटकामध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे, रनांचा ग्राफ वाढवायचा आहे. या उद्देशाने फलंदाजी सर्वेश आता पहिल्या चेंडूचा सामना करते. तिसरं षटक प्रगती वातावरती असताना गोलंदाज क्रिश याने पहिलं षटक हाताळलं होतं, तेच आता वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळतायत. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे.
त्यातून मात्र एक धाव नक्कीच अर्जित केली गेली. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती तुषार वाजंत्री आम्हाला सांगतायत. धावसंख्या झाली ती 41 तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 षटकांचा होणारा सामना. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. निष्कर्ष फॅमिली आयोजित निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. यावेळेला आडव्या बॅटीने खेळून काढलाय. चेंडू डीप मिडॉनला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून आहेत. चेंडू अडवतील त्याद्वारे मात्र एक धाव नक्कीच अर्जित करतायत. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती धावफलकावरती 42. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. कोण गोलंदाज येणार? धावसंख्या झाली ती 42. एस एस स्ट्रायकर संघाचे गोलंदाज आलेत. त्यांना जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सन्माननीय विनायकजी घाग साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मनीष मात्र मैदानावरती शाबूत आहे. यावेळेला मोठा फटका आणि चेंडूचा गेलाय 1 बाउन्स सीमा पार. येतोय पुन्हा एकदा दर्जेदार संजीवनी देणारा हा चौका. या चौकारीच्या सारे धावसंख्या धावफलकावरती 46 लगावल्या गेल्या आहेत. सुमित यांचा चेंडू खराब चेंडू हाताळतायत. लेगशिकच्या बाहेर जाणारा चेंडू. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी पहुंच गए काशी. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती 47. 47 धावा धावफलकावरती. मनीष मात्र चांगली कामगिरी करतायत. 3 षटकार लगावले तर सन्मान्य विनायकजी घाग साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइस. लॉंग ऑफला लगावलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल संपलाय. मनीष यांचा खेळ. गोलंदाजी मार्कवर मनीष सारखे बलाढ्य फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. चांगली इनिंग सादर केली मनीष यांनी. नवीन बॅटर स्वप्नील पाटील. नक्कीच गोलंदाजी सुमित साठी सुवर्ण संधी असेल. सुमित, जर आपण स्वप्नील पाटीलचा विकेट घेतलात तर सुदर्शन गावडे यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जर विकेट घेतलात तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच यावेळेला सुमित वरती दाखवलेला विश्वास आणि आणि चेंडू डॉट काढला तरी 500 रुपये. सरपंच तुषारजी वाजंत्री यांच्याकडून एक चेंडू डॉट काढला तरी 500 रुपये. स्वप्नील पाटील, जर तुम्ही षटकार लगावला तर विनायकजी घाग साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये. बक्षिसांची खैरात आहे गोलंदाजासाठी सुद्धा आणि फलंदाजासाठी सुद्धा. एक चेंडू 1000 रुपये. एक षटकारासाठी, डॉट साठी 500, विकेट साठी 500. नक्कीच डॉट नाही आलाय. एक धाव नक्कीच घेतला गेला. पंचांचा इशारा नो. कशा पद्धतीचा सर? अवैध ऍक्शन, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन.
नक्कीच धावसंख्येत एक निवार धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 48 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक. सुमित गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय. सर्वेश स्ट्राईक एंडला बॅटर 6व्या स्ट्रॉम संघाकडून. यावेळेला चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढत स्वतः बॉलर चेंडू खाली गेलेत. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती 49 धावा. पहिल्या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी करतोय आपण पाहतोय 6व्या स्ट्रॉम. यावेळेला मात्र त्यांच्यावरती जबाबदारी ज्या पद्धतीने मनीषने सुरुवात केली ना, नक्कीच त्याच्यावरती सर्व प्रेक्षक वर्ग खुश झाला असेल. षटकातील पुढचा चेंडू सुमित. यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा वाईट. धावसंख्येत एक निवार धावसंख्या पूर्ण अर्धशतक 50 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय 6व्या स्ट्रॉम संघ 50 धावाचा मजल मारतोय. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा सुमित टाकण्यासाठी सज्ज होतील. शॉर्ट पद्धतीचा चेंडू यावेळेला नक्कीच कानपटीत लागणार हा चेंडू. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती 51. षटकातील एक चेंडू ना बाकी 51 धावा धावफलकावरती. षटकातील अखेरचा चेंडू इनिंगचा अखेरचा चेंडू असेल. या धाव्यावर मोठा फटका येणार का? यावेळी आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न लेग बिफोर अपील पण त्या अपीलला पंच नाकारतायत. अर्जुन ठाकूर सर एक धाव नक्कीच अर्जित केली गेली. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती 52. जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. एस स्ट्रायकर संघाला 53 धावांची आवश्यकता आहे. विनंती असेल 6व्या स्ट्रॉम आपण सुद्धा जाताना मैदानामध्ये लाईनअप मध्ये जायचंय. यानंतर होणारा सामना के रायडर्स विरुद्ध MM मराठाज. यानंतर होणारा सामना के रायडर्स संघाचे कर्णधार त्यांच्या समवेत MM मराठाज संघाचे कर्णधार टॉसडिया. विनंती असेल पुन्हा एकदा 6व्या स्ट्रॉम आपण मैदानाचा ताबा घ्या. निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय आणि या सीझन 3 मध्ये पहिली सुरुवात 6व्या स्ट्रॉम संघाने नक्कीच चांगल्या पद्धतीने केली आहे. विनंती असेल MM मराठास विरुद्ध के रायडर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सुदर्शन गावडे विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घ्या.
के रायडर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ऑन द टॉस चूज टू फील्ड फास्ट. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल जिंकलाय के रायडर्स संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. MM मराठा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 24 चेंडू आणि 53 धावांची गरज असताना पाहूया सलामीचे बॅटर SS स्ट्रायकर संघ त्वरित पाठवायचं. के लिए 24 गेंदे 53 रनों की आवश्यकता है. सलामी के बैटर यहां पर मैदान पर उतरते हुए पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू घोषित करतायत पंच. आपण पाहतोय स्पर्श गोलंदाजीसाठी आले. त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी सुजित मात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण पहिला चेंडू खराब चेंडू हाताळलाय. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षक आहे त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. स्पर्शसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे राजेची मात्रे यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये जर विकेट प्राप्त केला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय सार्थकने यावेळेला लॉंग लेगच्या दिशेला एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. फिल्डर मनीष चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. त्याद्वारे मात्र दोघांकडे खूप वेळ होता. धावसंख्या दोन्ही वाढ धावसंख्या झाली होती. धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल जर्सी नंबर 3 स्कोर कार्ड पर आते हुए. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय कुमार मयूर खारकर आणि कुमार विनायक मोकल या निष्कर्ष फॅमिलीचे एक विद्यार्थी माजी विद्यार्थी सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठापाशी या. कुमार मयूर खारकर आणि कुमार विनायक मोकल माजी विद्यार्थी
आपण या स्पर्धेमध्ये एक फॅमिली सुद्धा आहात आणि एक स्पॉन्सर सुद्धा आहात, तर आपलं सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, बघते भजी मागते वडा, कही पे निगाह है कही पे निशाना, आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. सार्थक रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत SS स्ट्रायकरच्या संघात. सुजित म्हात्रे यांच्याकडून जर स्पर्श यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय श्रवण जोशी. श्रवण जोशी कशा प्रकारे फलंदाजी करतील. 4 षटकांचा होणारा सामना, 53 धावांचा टार्गेट सेट केलाय. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश न करे ये गलत बात है. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आज मात्र 6व्या स्ट्रॉम संघ चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर स्पर्श जर विकेटची हॅट्रिक लगावतायत तर सुमित म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा चेंडू. यानंतर होणारा सामना KK रायडर्स विरुद्ध MM मराठाज या दोन संघांच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला KK रायडर्स संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय MM मराठाज संघाला. यावेळेला मिस टायमिंग, नक्कीच कव्हर पॉइंटच्या खेळाचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय थर्डमॅन रिझनला. 6व्या स्ट्रॉम आपण संघ जो पाहतोय ना, त्याच सर्वांची लाडकी 6व्या इथे आलेले आहे, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच आपण पाहतोय निष्कर्ष क्लासचे संस्थापक सन्मान्य विनायकजी घाग, त्यांची सुकन्या 6व्या इथे आलेली आहे. तिचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतोय. आज सर्व खेळाडूंना, सर्व विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय, ते म्हणजे सन्मान्य विनायकजी घाग साहेब. याचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती धावसंख्येला आकार, धावसंख्या झाली ती 5 धावा. षटक संपलंय ना, 5 धावा, 1 गडी बाद, 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज मनीष गायकर, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. गेंदबाजी के लिए आते हुए हम देख रहे हैं निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग सीजन 3 और 6व्या विनायक घाग यहाँ पर तशरीफ ला चुकी है. छोटी सी परी और उस पर देखिए यहाँ पर 6व्या आए और 6व्या के कदम क्या लगे और बल्लेबाज ने अपने आसमानी तेवर दिखलाते हुए गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून. चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्या 6 निवार धावसंख्या झाली ती 11 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकारच्या सहाय्याने संघर्ष करतोय. यावेळेला मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइड ट्रॅव्हल झालाय. स्वतः कर्णधारावरती केलेला प्रहार, थोडीशी मिस फिल्डिंग, कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. तद्वर मात्र 2 धावा धावसंख्येत 2 निवार धावसंख्या झाली ती 13 धावा. 13 रन्स ऑफ लॉस ऑफ 1 विकेट. श्रवण चांगली फलंदाजी करतात आपण पाहतो. षटकाराच्या सहाय्याने सुरुवात केली तोच फलंदाज श्रवण. यावेळेला मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय. बीड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फेकी. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या झाली ती चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट की नुकसान पर दूसरा और प्रगति पर मनीष खुद कप्तान गेंदबाजी करते हुए और उनका सामना करते हुए SS स्ट्राइकर टीम के बल्लेबाज इस बार फुल टॉस गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा. गेंद मैदान की दिशा में, खराब फील्डिंग, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला.
पर यहां पर रनआउट के स्वरूप में बल्लेबाज आउट होते हुए। इंपैक्ट प्लेयर यहां पर मैदान पर जाते हुए, तालियां बजाए इंपैक्ट प्लेयर। जिस तरह से आईपीएल में हम देख रहे फॉर्मेट इंपैक्ट प्लेयर आदेश मात्रे, जरूर जिस तरह से किरण पवार एक हाथ से छक्के लगाते उसी तरह से ये खिलाड़ी है दोनखार गांव के खिलाड़ी आदेश मात्रे। दोनखार गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज इंपैक्ट प्लेयर में दिखाई देते हुए। इस बार मिस टाइमिंग, विकेट कीपर गेंद के नीचे। ओ हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? ये फ्री हिट का गेंद थी और जरूर नो गेंद करार करते हुए अगली गेंद फ्री हिट। आदेश मात्रे अगर एक गेंद पर छक्का लगाते हैं तो सुदर्शन गावड़े इनकी जानिब से और तुषार वाजंत्री इनकी जानिब से 2000 रुपए का कैश प्राइज है। हजार रुपए दोनों खिलाड़ियों के पास से। जरूर आदेश मात्रे हम देख रहे हैं अक्षता भाभी के हीरो कवर पॉइंट की दिशा में बल्लेबाजी करते, थोड़ी सी स्माइल देखिए खुश होते हुए क्योंकि अक्षता भाभी का नाम लिया और चेहरे पर स्माइल आई और इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है भुवनेश्वर का 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 53 रनों का टारगेट सेट किया है। इस बार गेंदबाज फिर से एक बार मनीष खुद कप्तान गेंदबाजी करते हुए। इस बार सीधे बल्ले से खेल दिया लॉन्ग ऑन में, फील्डर वहां पर जब तक फील करते हैं सबसे कातिल गौतमी पाटिल, पर यहां पर स्वप्निल पाटिल फील्डिंग करते हुए दिखाई दिए। दौर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर हम देख रहे अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 स्कोर कार्ड पर आते हुए। 12 गेंदें जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता है। बचे हुए 12 गेंदें 25 रनों की आवश्यकता। सॉरी 34 रनों की आवश्यकता। गेंदबाजी मार्ग पर स्वप्निल पाटिल, मैंने अभी अभी कहा था स्वप्निल पाटिल अगर आप बल्लेबाज को 3 छक्के देते हैं तो 2000 रुपए का कैश प्राइज सुजीत गावड़े इनकी जानिब से। फिर से एक बार अपॉर्चुनिटी यहां पर स्वप्निल पाटिल अगर 3 गेंदों में 3 छक्के देते हैं तो सुजीत गावड़े इनकी जानिब से 2000 रुपए का कैश प्राइज है। आदेश के लिए अपॉर्चुनिटी अगर आदेश एक छक्का लगाते हैं तो तुषार जी वाजंत्री और सुदर्शन गावड़े इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज। पर इस बार देखिए बीट होते हुए फंसाते हुए चकाते हुए गेंदबाज स्वप्निल पाटिल, डॉट गेंद जाती हुई। स्कोर रुका हुआ 20 रन। अक्षर पटेल जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए। ओहो फिर से एक बार फंसाते हुए स्लो वन डिलीवरी गेंदबाजी की। छक्के का मोह है, 2000 रुपए कमाना है तुषार वाजंत्री और सुदर्शन गावड़े इनकी जानिब से। पर क्या ये छक्का लगाया जाएगा? ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर स्वप्निल पाटिल एसपी। ओहो फिर से एक बार तीसरी गेंदबिंदी और विकेट होते हुआ। हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था। बल्लेबाज आउट होते हुए। इंपैक्ट प्लेयर के रूप में गए थे बल्लेबाज आदेश मात्रे। जरूर हमने अक्षता भाभी का नाम लिया और वो नाराज हो गए। खराब बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर हम देख रहे। निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग सीजन 3 का ये थरार। न्यू बैटर मैदान पर जयवंशी जोशी साहब इनकी जानिब से इस टूर्नामेंट के लिए काफी शुभकामनाएं आए हैं। थैंक यू सो मच जयवंत जोशी साहब, आपका तेजी से स्वागत। हमारे साथी कमेंटेटर गेंद हवा में उल्टी कैच, कमाल का कैच। ये कोई मिल गया का जादू उनके हाथों में आया और कैच लपक लिया। स्वप्निल पाटिल नाम तो सुना है, सबसे कातिल गौतमी पाटिल।
न्यू बल्लेबाज मैदान पर निशांत चवरकर। षटकार मारताना निशांतला 200 रुपये. निशांत चवरकर तुमच्यासाठी सुवर्ण संधी. जर तुम्ही या चेंडूवरती षटकार लगावलात राजेजी मात्रे यांच्याकडून तुमच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला मोठा फटका लगावलाय चेंडू मिड ऑनला 30 यार्ड सर्कलच्या वरून. तद्वर मात्र एक धावा अर्जित केली. दुसऱ्या जायचा प्रयत्न करणार का आणि मात्र चांगली फेकी एक धाव नक्कीच केली गेली. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती धावफलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या 21 धावा. धावसंख्या 21 जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. स्पर्श साठी सुवर्ण संधी जर विकेट प्राप्त केली तर पुन्हा एकदा राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या षटकामध्ये जर स्पर्श तुम्ही विकेट प्राप्त केली तर तुमचे मित्र राजेजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या झाली ती 22. स्पर्श कुंदे गोलंदाजी मार्कवर छोटा पैक बड़ा रिचार्ज ऐसा कहा जाएगा. स्पर्श आपके जिंदगी में खुशी कभी कम न हो. आपके जिंदगी में खुशी कभी कम न हो. भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम न हो. स्पर्श के ऊपर यहाँ पर इनामी राशि लगाते हुए राजेश म्हात्रे हर विकेट के लिए 500 रुपए का कैश प्राइज है. इस बार आड़े बल्ले से खेल दिया ऑन ड्राइव लॉन्ग ऑन में. फील्डर है मिड. जब तक फील्ड करते थोड़ी सी फील्ड में हड़बड़ाहट जरूर हुई तब तक एक रन आसानी से मुकम्मल किया. इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है 23 रन. हम देख रहे हैं निष्कर्ष फैमिली आयोजित निष्कर्ष क्लासेस प्रीमियर लीग सीजन 3 एक काफी बढ़िया आयोजन. इसके संस्थापक सन्मान्य विनायक जी घाक साहब इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है 500 रुपए कैश प्राइज प्राप्त करने के लिए और प्राप्त करते हुए राजेश जी मात्र इनकी जानिब से गेंदबाज स्पर्श 500 की हरियाली जमा कीजिए. ₹500 का कैश प्राइज प्राप्त करते हुए यहां पर गेंदबाज स्पर्श. साव्या स्ट्रॉम्स टीम हम देख रहे हैं और साव्या यहां पर आ चुकी है. उनका भी तहे दिल से वेलकम होगा. साव्या वेलकम. इस प्रतियोगिता का काफी बढ़िया आयोजन किया है. ले लेना सर. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू मिड ऑनला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत एक धाव नक्कीच अर्जित करतायत. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती सर आम्हाला सांगतायत धावसंख्येला 24. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. यावेळेला शफल झालेत. लॉंग लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. तद्वर मात्र नक्कीच स्पर्श तुमच्यासाठी सन्मान्य राजेजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून एक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. मॅच झाल्यानंतर तो घेऊन जायचा आहे. मूर्ती लहान कीर्तिमान छोटा पैक बड़ा रिचार्ज. स्पर्श के लिए 500 रुपए का कैश प्राइज हमारे पास जमा है. इस बार बड़ा स्ट्रोक कवर के ऊपर से दूसरी विकेट और फिर से एक बार दूसरी विकेट
500 का कैश प्राइज, कुल मिलाकर 1000 रुपए कैश प्राइज करते हुए स्पर्श यहाँ पर कमाल की विनिंग, और इसी तरह से मैच जीत लिया है साव्या स्ट्रॉम। विनिंग यहाँ पर होती हुई टीम, कांग्रेचुलेशन टीम साव्या स्ट्रॉम। जिस तरह से आगाज किया है उसी तरह से यहाँ पर अंजाम देते हुए, और स्पर्श जिन्होंने गेंदबाज थे जिन्होंने 2 विकेट प्राप्त किए, और राजेश जी मात्रे इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज प्राप्त किया है। मनीष इस मैच के मैच जिन्होंने बल्लेबाजी करते हुए